ही श्रीगुरूंची शरणागती आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मनुष्याला ही शंका येते की गुरुची जीवनामध्ये आवश्यकता काय, हा प्रश्न येतो. रामकृष्ण परमहंसांना विचारलं की गुरूंची जीवनात आवश्यकता काय, गुरूंशिवाय मनुष्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही का? तर त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही. तर ते का होऊ शकत नाही? त्यांनी साधनं केली, स्वाध्याय केला, वेदाचं अध्ययन केलं, काही तपश्चर्या केली, अनेक प्रकारे बुद्धीनं विचार केला, तर त्या अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं, तर त्याला मोक्ष होणार नाही का? ते म्हणतात गुरु वाचून मोक्ष होणार नाही. कितीही वेदाध्ययन केलं, काहीही केलं तरीसुद्धा श्रीगुरू वाचून त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, घडलेलं उदाहरण सांगितलं की एकदा रामकृष्ण परमहंस दक्षिणेश, ऐकू येते ना, ह्या आवाजाचं काही हे नाही ना? रामकृष्ण परमहंस देव दक्षिणेश्वरला आपल्या आश्रमात बसले होते आणि त्यावेळेला एक मनुष्य तिथं अचानक आला आणि आल्यावर त्यांनी सांगितलं, तो एकदम घामाघूम झालेला होता. त्यांनी सांगितलं की माझं पाकीट चोरी गेलं. त्या कलकत्त्यामध्ये ट्राम असतात बससारख्या, त्याच्यामधून माझं ते चोरी गेलं, सर्व पैसे गेले. म्हणून तो अतिशय खिन्न झाला आणि वाटलं तर खाली सांगता का कोणाला? त्याला म्हणा इथं पाच चालू आहे, इथं वाजून लवकर पुढे जा म्हणून. म्हणून ते एक मिशावाला म्हातारा बसला होता. तर रामकृष्ण परमहंस हळहळ करायला लागले, अरे बिचाऱ्याचे पैसे गेले. तितक्या तिथं तो एक म्हातारा होता. त्यांनी सांगितलं की हे पैसे साधारणपणे तुम्ही बसले कुठं, उतरले कुठं, कोणत्या गाडीत प्रवास केला, असं त्याला विचारलं. तेव्हा रामकृष्ण परमहंस पाहत राहिले की हा काय विचारतो, हे प्रश्न हा मनुष्य म्हातारा का विचारतो. तर त्यांनी सांगितलं तुम्ही प्रश्न विचारून काय उपयोग आहे? तर आता या ठिकाणी प्रश्न जरी विचारले तर त्याचे पैसे गेले ते थोडंच मिळणार आहे. त्यांनी सांगितलं की म्हणूनच तर मी हे प्रश्न विचारतो, तुमचे पैसे मिळावेत म्हणून विचारतो. तर ह्या माणसाला घाबरू नका म्हणा, त्या माणसाला, आणि तो घाबरू नको, शांत राहा आणि झोपू नको म्हटले. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू काहीच घाबरण्याचं कारण नाही, हे पैसे तुला मिळतील आणि उद्या तू दुपारी 4 वाजता ये. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी 4 वाजता ते पैसे आणून दिले. तर ते म्हणे असं कसं काय तुम्ही हे पैसे आणून दिले? तर त्यांनी सांगितलं की मी तुमच्या दर्शनाला आलेला मी ह्या कलकत्त्याच्या दक्षिणेश्वरच्या भागातला चोरांचा नेता आहे आणि त्यांना जे काही प्रशिक्षण ते सुद्धा मीच ह्या परिसरातल्या लोकांना देत असतो. त्यामुळं आमचा धंदा जरी चोराचा असला तरी आम्ही आमच्यामध्ये अतिशय प्रामाणिक आहेत. तेव्हा मी त्या लोकांना सांगितलं ह्या परिसरात पैसे गेलेत तर ते पैसे माझ्या जवळच्या व्यक्तीचे आहेत ते तुम्ही आणून द्या. त्याप्रमाणे त्या लोकांनी माझ्याकडे हे पाकिट आणून दिले, तुमचे पैसे घ्या. तेव्हा रामकृष्ण परमहंस समोरच्या माणसाला म्हटले, तो काय म्हणत होता, गुरुची आवश्यकताच काय? तर त्यांनी सांगितलं चोरी करायची झाली तरीसुद्धा तो चोरांचाच गुरु होता का नाही? जर चोरी करण्याला गुरुची आवश्यकता आहे तर हे अत्यंत सूक्ष्म असणारं अध्यात्मज्ञान, याच्यासाठी गुरुची आवश्यकता कैमुत्तिक न्यायाने आहेच, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. तर आता मी याचं अनुवाद करतो मराठीत साधारणतः आणि सांगतो. सर्वप्रथम विचार करणं आवश्यक आहे की वेदांतामध्ये गुरुजींची आवश्यकता काय. तसं तर प्रत्येक ज्ञानामध्ये गुरूंची अनिवार्य आवश्यकता आणि उपयोगिता आहे, परंतु ब्रह्मज्ञानासाठी तर दुसरा कोणताही गुरु वाचून उपाय नाही. एक दृष्टांत सांगतो. मी लहानपणी एक माझा मित्र होता. आम्ही दोघं अनेक वर्षांपासून एकमेकाला भेटलो नव्हतो, परंतु आमचा पत्रव्यवहार मात्र चालू होता. मी एक दिवस त्याच्या घरी गेलो, परंतु त्याने मला ओळखलं नाही.
आम्ही माझं नाव सांगितलं नाही आणि त्याच्याबरोबर मोकळेपणाने बोलू लागलो. तो अतिशय त्रस्त होऊन गेला. हा मनुष्य इथं आला, याची माझी ओळख नाही आणि घरच्यासारखा बोलतो असं म्हणायला लागला. इतक्यात तिथं कोणीतरी त्याला ओळखलं आणि म्हणे, रामराव आज आले का मित्राला भेटायला? म्हणजे अरे हा माझा बालपणचा, ज्याच्याशी मी मैत्री पत्रव्यवहार करतो तोच हा आहे असं कळलं. आधी त्याला पाहत होता की नाही, आधी व्यवहार चालू होता पण अगोदर त्रस्त झाला होता. आणि जेव्हा त्याला कळलं का हा माझा मित्र जो रामराव आहे तोच या ठिकाणी आलेला आहे, हे ज्ञान कशामुळे झालं? दुसऱ्यांनी सांगितलं हा रामराव आहे आणि ह्या ज्ञानाने तो लगेच त्याच्या गळ्यात पडला. त्याने त्याला गाढ आलिंगन दिलं. म्हणून ते म्हणतात, आता याचा अर्थ काय आहे? त्याच्यासमोर त्याला अपरोक्ष होता की नाही, प्रत्यक्ष होता की नाही तो व्यक्ती अगोदर, पण अपरोक्ष होता, त्याच्या नेत्राच्या समोर होता, परंतु तरीही त्याने त्याला ओळखलं नव्हतं. त्याला दुसऱ्यांनी सांगितल्यावर ओळखलं. तसं आपण जरी ब्रह्मरूप असलो आणि ब्रह्म हे आपलं स्वरूप असल्यामुळं ते कधी आपल्याला सोडून जात नाही, तरी पण दुसऱ्यांनी म्हणजे गुरूंनी सांगितल्याशिवाय मी ब्रह्म आहे असं त्या ब्रह्माचा अपरोक्ष ज्ञानही होत नाही. तो अपरोक्ष रूप असला तरी अपरोक्षाचा विषय होण्यासाठी म्हणजे त्याचं विशेष रीतीनं ज्ञान होण्यासाठी सामान्य ज्ञानाचा उपयोग होत नाही. ते विशेष ज्ञान अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ही गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा बोध केला तरच होत असते आणि मग ती अज्ञानाचा नाश करते, अज्ञान कार्याचा बाध करते, मी ब्रह्म आहे असा निश्चय करून देते. म्हणून ह्या अध्यात्म मार्गामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. आता आपला जो आत्मा आहे तो आत्माच ब्रह्म आहे की नाही? आत्मा ब्रह्म आहेच आहे, करायचं आहे का? आहेच आहे. मुळात आत्मा ब्रह्म आहे. तो आपल्याला परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? साक्षात अपरोक्ष आहे. तो आपल्यापासून दूर आहे का जवळ आहे? आपण झोपताना किंवा उठताना बसताना प्रत्येक समाधी लावली तरी आत्मा आपल्याबरोबरच आहे का नाही? का आत्म्याला सोडून आपण कधी राहू शकतो? राहू शकत नाही. तो नित्य प्राप्त आहे. बरं, आत्म्याचा कधी वियोग होतो का? वियोगही होत नाही. परंतु असा असणारा आत्मा, त्या आत्म्याला आपण खरं जसं आहे तसं जाणलं आहे का? आत्मा हा सच्चिदानंद रूप आहे, नित्य शुद्ध बुद्ध आहे, आत्मा चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, तो ब्रह्मरूप आत्मा मी आहे असं त्याचं विशेष ज्ञान झालेलं नाही. आणि तरीसुद्धा आपण आत्मा आहोत. मग आपल्या सर्व संसाररूपी बंधाची निवृत्ती करायची असेल तर आत्म्याचं कोणतं ज्ञान झालं पाहिजे? विशेष स्वरूपाने ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान कोण करून देतात? गुरूंच्या शिवाय दुसरा काय उपाय आहे का? दुसरा उपाय नाही. जरी एखाद्या माणसाला सुषुप्ती आली तर त्यावेळेला सुषुप्तीत सगळं काय खाली कोण राहतं? तिथं आपल्याला अज्ञान असलं तरी कळतं का खरं आपण ज्ञानरूप आपणच असतो? तिथं ज्ञानरूप आपण असतो, त्याचा अनुभव येतो. समाधीमध्ये सुद्धा त्या पुरुषाची वृत्तीसुद्धा त्या अधिष्ठानात लीन होते. इथं तरी कारणात लीन होते, पण तिथं जर अधिष्ठानात लीन होते तरीसुद्धा त्याला ब्रह्मज्ञान होईल का? समाधीवान पुरुषाला ब्रह्मज्ञान होईल का? ब्रह्मज्ञान होणं म्हणजे ब्रह्माकार वृत्ती होणं. आणि ती वृत्ती काय झालेली? त्याची अधिष्ठानात लीन झाली. तुमची आमच्या सामान्य लोकांची वृत्ती कुठं होते लीन? अज्ञानात लीन होते. आणि जो ज्ञानी पुरुष आहे, आपलं जो योगी पुरुष आहे, त्याची अंतःकरण वृत्ती कुठं? अधिष्ठानात लीन होते. पण म्हणजे काय त्याला ब्रह्मज्ञान होईल का? अधिष्ठान आत्म्यामध्ये वृत्ती लीन झाली तरी तो अधिष्ठान आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म तूच आहे हे त्याला श्रीगुरूंनी सांगावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. म्हणून सांगतात की जोपर्यंत आपल्याला कोणी सांगणार नाही की ते ब्रह्म तूच आहे, नाम तत्वमसी असा महावाक्याचा उपदेश आपल्याला होणार नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही. आणि तोपर्यंत अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध होण्याचा दुसरा कोणताही उपाय अस्तित्वात नाही. आता आपण जर उपासना केली तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती उपासनेने होते की नाही? परंतु तो ईश्वर कोणता? परोक्ष ईश्वराची आपल्याला प्राप्ती होते. त्याला आपण थोडा वेळ त्याच्या जवळही जाऊ शकतो, भावनेने त्याच्याशी एकरूप पण होऊ शकतो. अभ्यासाने आपल्याला समाधी पण लागते. आपल्याला जर काही अभ्यास केला तर आपल्याला संकल्पसिद्धी
सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आपण शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे विहित कर्माचरण केलं, सकाम कर्माचरण, तर आपण स्वर्गाला पण जाऊ शकतो. परंतु ह्या सगळ्या साधनापैकी कोणत्याही साधनाने आत्म्याची उपलब्धी किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान मात्र होऊ शकत नाही. शास्त्राचा अभ्यास केला कितीही स्वतंत्र बुद्धीनं, तरीसुद्धा त्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. आत्म्याचं काही भाष्यामध्ये मला वाटतं 13व्या अध्यायात पंक्ती सर्वज्ञोपी, म्हणजे जर शास्त्राचा अध्याय करणारा सर्वज्ञ जरी असला, सर्व शास्त्रविदापी ना, सर्व शास्त्राचं ज्ञान जरी त्याला असलं, मूर्खवत उपेक्षणीय, जरी सर्व शास्त्राचं ज्ञान असलं आणि त्याला गुरूंचा उपदेश नसला तर तो मूर्खाप्रमाणे उपेक्षणीय आहे. म्हणजे याचा अर्थ हे त्याला गुरु परंपरेचंच ज्ञान असलं पाहिजे असं भाष्यकार म्हणतात. सर्व शास्त्र वेद आपी, सर्व शास्त्रांचा अगदी म्हणजे म्हणतात ना, वेद जरी झाला माते नेनता वाया गेला, कणू सांडोनी उपनीला कोंडा दैसा, अशी त्याची स्थिती आहे. तर आपल्याला आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान हे गुरु वाचून होऊ शकत नाही. यासाठी श्रुती प्रमाण आहे, आचार्यवान पुरुष होईल. काय अवघडल्यासारखं होतं किंवा कंटाळवानं किंवा वेगाने चालल्यामुळं असं काही नाही ना, विषय सोपाच आहे. याचं चिंतन होऊन गेलेलं आहे आपल्याला. हे भाषा ओळखीची, फक्त याची जुळवणी करून ह्या एकच विषय गुरु आणि शिष्य यांच्या संबंधाविषयी वर्णन केलेलं आहे. पहिली गोष्ट का गुरु वाचून ज्ञान होऊ शकत नाही, असा हा परिच्छेद आहे. आणि त्याला श्रुतीप्रमाण आहे, आचार्यवान पुरुषो वेद. ज्या पुरुषाला श्रीगुरूंचा सहवास राहिला किंवा श्रीगुरूंनी युक्त असा जो कोणी जिज्ञासू असेल तोच वेद, तोच ह्या परमात्म्याचा अपरोक्ष रीतीनं जाणू शकतो. नंतर काय आहे, आपण जरी शास्त्राने विद्या केलं, कारण काय आहे, हे ब्रह्मज्ञान आणि शब्दज्ञान हे आपल्याला बाहेरून कळत नाही. हे स्वसंवेद्य गोष्ट आहे, ज्याची त्यालाच कळते. पण आपण दुसऱ्याचं जर चिंतन करायला लागलो तर तो हा जो सांगेल की जगन्मिथ्या, शब्दज्ञानी, ब्रह्मसत्य, जीवो ब्रह्मैव नापराहा, आणि जो अपरोक्ष ज्ञानी गुरु आहे ते सुद्धा काय सांगतात, तेच सांगतात. म्हणून शब्दज्ञान ब्रह्मज्ञान बाह्यदृष्टी समसमान, असं नाथ महाराज म्हणतात. बाहेरून जर पाहिलं तर दोन्ही सारखेच आपल्याला वाटते, पण दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्म कळू शकत नाही, परंतु दिसायला मात्र दोन्ही सारखे असतात. परंतु जे काही शब्दज्ञानी पुरुष आहे त्याच्या ह्या संसारबंधाची किंवा अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही, शब्दज्ञानी पुरुषाची. आणि ज्याला गुरु परंपरेनं ह्या तत्वमसी महावाक्याच्या द्वारा जे ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे ते मात्र ह्या संसारबंधाची निवृत्ती करतं, अशा प्रकाराने सांगितलं. नाथ महाराजांनी एक ओळी लिहिली, आठवली तर सांगा, की त्यांनी सांगितलं हे कसं आहे. त्या दोन अर्थ केले. तुळई असते ना, घराची मोठी खांब असतो, लाकडाचा खांब, तर त्याच्यामध्ये त्या खांब जाळायचा असेल आणि कापूस असतो आपला, ते नाही काय लोक ते दोन खडीवर खडी घासतात, ते धूम्रपान करणारे लोक, आणि लगेच ती बिडी पुढं करतात, ती बिडी पेटते, त्याला चकमक म्हणतात, त्याला चकमक. तर नाथ महाराजांनी दिले, चकमकीची आगी जाळू न शके लाटे लागे किंवा नाटे लागे, तैशी ब्रह्मप्राप्ती विषय संगी, तैशी ब्रह्मप्राप्ती विषय संगी प्रथम रंगी संगी विनाशे. तर ते सांगतात नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेले. भागवत जर आता तुम्ही हे पाहिलं ना, नंतर भागवत पाहिला की सगळा विचारसागरच आहे. ते आमचे रवी महाराज म्हणतात की ते भागवत तर काय, भागवत तर सगळा विचारसागरच आहे, म्हणजे काय वेगळं तर काहीच नाही भागवतामध्ये. त्याच्यापेक्षा त्यांनी म्हणायला का पाहिजे, विचारसागराची गरज काय, आम्हाला तर भागवत सगळं आलेलंच आहे की नाही, असं म्हणायला पाहिजे. भागवतात सर्वच आलेलं आहे. विचारसागर, फक्त विचारसागराचं चिंतन करूनही कळणार नाही, ते मुद्दे नाथ महाराजांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तर त्याचं सांगायचं काय, की एखाद्याला परोक्ष ज्ञान असलं, शब्दज्ञान असलं किंवा त्याला अदृढ अपरोक्ष ज्ञान असलं तरी ते संसारबंधाचा नाश करण्याला पुरेसं नाही. यासाठी नाथ महाराज म्हणतात ती चकमकीची आग आहे,
ती कापसाला जाळू शकते, पण समुद्रावर लाट उसळली, त्या लाटेला ती जाळेल का? किंवा नाट असा एक पाठ आहे, किंवा लाट त्याचा अर्थ केला, नाट म्हणजे तुळई किंवा एक मोठा खांब जाळील का ती? तसं या ठिकाणी अज्ञानाचा नाश करण्याचं सामर्थ्य तुम्ही कितीही जरी शास्त्राध्ययन केलं असेल तर त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य आहे गुरूंनी आपल्याला केलेला तत्वमसी महावाक्याचा उपदेश आणि अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्राशी झालेला त्याचा संबंध, आणि त्यामुळं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये ते प्रतिफलित झालेलं चैतन्य ते त्या अज्ञानाचं नाशक आहे, किंवा त्या चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती या ठिकाणी म्हणजे कोण? अवच्छेदवादाप्रमाणे ती त्याला आभासवादाप्रमाणे चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती ही त्याचं नाश करणारी आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, गणितात जरी कुठे गेलो आपण जगामध्ये, बिदोने 4च आहेत ना, तसं हे जे सांगतात हे सर्व इदम इत्थम हे असंच आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये याला दुसरं आपल्या मनाने काही काढून चालणार नाही. हे जे शब्द सांगतात ते जसेच्या तसेच प्रमाण आहेत. म्हणून सांगतात की अजून एक सांगतात आचार्यवान पुरुषो वेद. आचार्यवान पुरुषच याला परमात्म्याला जाणू शकतो, अपरोक्ष रीतीनं जाणू शकतो. ज्याला गुरुमुख आता स्पर्श झालेला नाही अशी जी वचनं आहेत ती वचनं आपण कितीही जरी त्याचा स्वाध्याय केला तरी ते आपला उद्धार करण्याला समर्थ नाहीत. आतून सांगतात आचार्याध्यैव विदिता विद्या साधिष्टम प्रापत. आपल्याला जी विद्या प्राप्त झाली ना ती विद्या आपल्याला आचार्यापासूनच प्राप्त झालेली असली तरच ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थिर होते, प्रतिष्ठित होते. इतर जरी विचाराने आपण एखादा सिद्धांत स्थापन केला तर तो काय होईल, थोड्या वेळाने परत स्थिर न राहता दुसरा एखादा सिद्धांत आपल्यासमोर येईल. पण आचार्यांनी स्थापन केलेला हा जो ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे तो अंतःकरणात काय होतो, स्थिर रूपाने राहतो किंवा ठसतो असं सांगितलं. अजून एक वाक्य आहे ते काय आठवलं तर सांगा मंत्र. किती प्रवचनं केली, किती बुद्धी असली, अनेक प्रकाराने श्रवण केलं, स्वाध्याय केला तरी आत्म्याची प्राप्ती होत नाही. त्यासाठी सांगतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. हा आत्मा किती प्रवचनाने प्राप्त होत नाही, स्वाध्यायाने प्राप्त होत नाही. काय नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहु ना श्रुतेन. किती तुम्ही ऐकलं म्हणजे परोक्ष ज्ञान करून देणारी वाक्य, किती अवांतर वाक्य ऐकली तरी सुद्धा न बहुना श्रुतेन यमेव एष वृणते तेन लभ्य. तो आत्मा ज्याच्यावर कृपा करतो, आपण म्हणतो ना आत्मकृपा, तर तो आत्मा ज्या असंच अर्थ आहे ना, यम एव एष वृणते. जो आत्मा त्याचा अंगीकार करतो म्हणजे ज्याच्या अंतःकरणात तो स्फुरद्रूप होतो, विशेष भावाला येतो, तेन लभ्य, त्यालाच तो प्राप्त होतो. आणि हे कोणाला वरतो? ज्या वेळेला तो आत्मा तू ब्रह्म आहेस, अयम आत्मा ब्रह्म असं श्रीगुरू सांगतात, त्यावेळेला तो काय होतो, तेन लभ्य, त्याच वेळेला तो त्याला प्राप्त होतो. अशा प्रकारचं सांगितलं. म्हणून माणसाने कधीही की हे माझ्या बुद्धीनं मला होईल तर न मेधया, म्हणजे इथं तर केवळ बुद्धी म्हटलं नाही, प्रज्ञा म्हटलं नाही, मेधा म्हणजे ज्याला कोणताही विषय सांगितला तरी त्याचं आकलन होतं, त्या शब्दांचा अर्थ कळतो, त्याचं सामंजस्यही कळतं, तरीसुद्धा अनुभूती मात्र त्याला येत नाही असं सांगितलं. आता दुसरं गोष्ट सांगतात, गुरूंची शरणागती म्हणजे गुरूंची आवश्यकता, हा विषय आपण पाहिले बरोबर ना. आता दुसरा विषय सांगतात गुरूंना शरण जावं म्हणजे आता काय तुम्ही सांगता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. तुम्ही गुरूंना शरणागती करा, प्रणिपात म्हणजे वंदन करा, नंतर त्यांची सेवा करा आणि त्यांना प्रश्न विचारा. हा अध्यात्मज्ञान प्राप्तीचा काय जीव ब्रह्मैक्य
ज्ञानप्राप्तीचा हा एक मार्ग भगवंतांनी स्वतः सांगितला. माऊलींनी त्याच्यामध्ये थोडंसं वार्तिक केलं. तिथं प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं आणि सेवा हा तिसरा मार्ग सांगितला. 3 गोष्टी सांगितल्यात. आचार्यांना वंदन करणं, त्या प्रश्न विचारणं आणि तिसरी सांगितली सेवा. पण माऊली म्हणतात सेवा अगोदर आहे. म्हणून त्या श्लोकावर लिहिताना माऊलींनी भाष्य करताना काय सांगितलं, ते ज्ञानाचा कुरठा. ज्ञान राहतं कुठं? श्रीगुरु रूपी घरामध्ये राहत असतं. म्हणजे ते काय ज्ञान राहण्याचं घर आहे, ते ज्ञानाचा कुरठा. आणि ते ज्ञानाचं घर असेल तर घरात जाताना उंबरठा ओलांडल्याशिवाय जाता येतं का? मग तिथं माऊली सांगतात तेच सेवा हा दारवंठा. ते तर सेवा करणं हा काय आहे? उंबरा आहे, दारवंठा आहे, दरवाजाचा उंबरा. त्याच्यातून आपल्याला जावं लागतं. म्हणजे भगवंतालाची सुद्धा चूक दुरुस्ती केली माऊलींनी. का ते माऊली म्हणजे त्यावेळेला काय आहे, भगवान परमात्मा युद्धाचं वातावरण होतं, घाईत होते, शांतपणे सांगता येत नव्हतं. आता इथं काय नेवाशाला खांबाला टेकून, बरं तो तरी काय वेगळा आहे का? मीच तो अनुभव घेतलाय, तेव्हा मलाच घाई होती, आता मी शांतपणे सांगतो म्हणतात. तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तनू मनू जिवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान हे. अशा प्रकारचं याला वार्तिक म्हणतात. जे समोरच्या सूत्रामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली असेल तरी म्हणजे सूत्ररूपाने सांगितली असेल किंवा स्पष्ट होत नसेल तर त्या ठिकाणी वार्तिक कशाला म्हणतात की हा उक्तानुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहो वार्तिकज्ञाः मनीषिणाः. जर एखादी गोष्ट सांगितलेली असेल पण अजून विस्ताराने सांगितली जाते. उक्त अनुक्त एखादी सांगायची राहिली असेल ती सांगितली जाते. किंवा दुरुक्तानाम म्हणजे ती गोष्ट सांगितली परंतु अतिशय गंभीर रहस्यात्मक आहे. कारण दुरुक्त म्हणजे चुकीची सांगितली असं इथं म्हणता येत नाही, परंतु ती आपल्या बुद्धीवर आरूढ झाली नव्हती. ते आरूढ करण्याचं कार्य जे आहे तर ते कार्य माऊलींनी वार्तिक रूपाने ह्या ओव्या लिहून सांगितलं. आता काय आहे की श्रीगुरूंची शरणागती कशी करायची ही गोष्ट सांगतात. तद्विज्ञानात हे मुंडक उपनिषदातलं वचन आहे. तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समितपाने श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आता गुरूंच्या शरणागत जायचं विज्ञानार्थम, त्या परमात्म्याचं. तुम्ही शांतपणे ऐकता ना, नाहीतर उगीच्या हे करण्याची काही गरज नाही. मी ते पुढचं वाचून, पण ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या ज्ञात असाव्यात म्हणून हे वाचतो. याच्यामुळं त्या जो विचारसागरातला तरंग आहे तो आपल्याला वाचला, घरी वाचला तरी स्पष्ट होईल म्हणून. आणि आपल्याला भरपूर श्रम होतात पाठे उठल्यापासून, त्यामुळं झोप वगैरे येऊ शकते, आळस येऊ शकतो. पण तरीसुद्धा आळसाला, झोपेला भगवंताची प्रार्थना करून थोडा वेळ दूर ठेवायचं की आत्ता तू येऊ नको. दुपारच्या वेळेला आम्हाला पाहिजे, आम्ही इच्छा करतो तेव्हा तू येत नाही. निद्रादेवीला सांगायचं, कारण निद्रादेवी म्हणजे ही देवी आहे ती, म्हणून तिची प्रार्थना केली. कोणती सप्तशतीमध्ये कुठं, या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. ही देवी हे निद्रा देवी आहे आणि सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निद्रेच्या रूपाने ती काय आहे, स्थित आहे. म्हणून तिला काय करावं, नमस्तस्यै 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 नमो नमः. तिला असं प्रार्थना करायची की तुला मी वारंवार वंदन करतो, वारंवार वंदन करतो, पाठातच माझ्याजवळ येऊन आश्रय कर. आहे का नाही? करू नको. गिरवी तुला कधी यायचं तेव्हा ये, पण आता मात्र तू मला त्रास देऊ नको असे. तर आता गुरूंची शरणागती कशी करायची, तर तद्विज्ञानार्थम, त्या तद म्हणजे त्या परमात्म्याचं, विज्ञान म्हणजे विशेष रूपाने ज्ञान, अहम ब्रह्मास्मी असं संशय विपर्यय रहित दृढ अपरोक्ष ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर गुरुम एव अभिगच्छेत, त्यांनी गुरूंना शरणागत व्हावं, गुरूंच्या जवळ प्राप्त व्हावं. याला गुरु उपसत्ती असं म्हणतात. त्यांनी गुरूंच्या जवळ जावं. पण जावं कसं, समित पाणी ही, त्याने समित म्हणजे समिधा,
काष्टाच्या समिधा, त्या समीत पाणी म्हणजे हातामध्ये त्या समिधा घेऊन जावं. म्हणजे गुरूंच्याकडं समिधा, समजा ते गुरु गृहस्थाश्रमी असले तर तिथं स्वयंपाक वगैरे होतो, मग त्यांना त्या काही काष्ठ वगैरे त्याच्यासाठी घेऊन जाव्यात. किंवा ते यज्ञयाग करीत असेल तर यज्ञयागासाठी उपयोगी होतील म्हणून त्या समिधा घेऊन जाव्यात. त्यांच्याजवळ मोकळ्या हाताने कधी जाऊ नये. समित पाणी ही. आणि ते गुरु पण कोणत्या गुरूंना शरण जावं, तर जे गुरु असतील त्यांना जाऊ नये, गुरु जे असतील त्यांनाच जावं. कोणते, तर ते श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ते स्वतः श्रोत्रिय म्हणजे त्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. आणि ब्रह्मनिष्ठ, नुसतं शास्त्रांचा अभ्यास केला परंतु अनुभव नाही, म्हणून त्यांची अंतःकरण वृत्तीची निष्ठा म्हणजे निरंतर स्थिती ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असली पाहिजे. त्यांचा अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपात रमलेली असली पाहिजे. अर्थात रमायला त्यांना ब्रह्माचा अनुभूती पाहिजे. ब्रह्मानुभव किंवा ब्रह्मसाक्षात्कार झालेले असावेत. आणि केवळ ब्रह्मसाक्षात्कारही नाही तर ते श्रोत्रिय पण असले पाहिजे. आणि अशा पुरुषाला शरण जावं. तिसऱ्या तरंगात पुढं एक अजून सांगतात, ते उदार असले पाहिजे. ते त्यांच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षूच्या विषयी, त्याच्या कल्याणाविषयी तळमळ असली पाहिजे. नाही तर शास्त्रज्ञानही आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, परंतु उदार नसेल तर मुमुक्षूचा त्याचा उपयोग होत नाही. त्याला सांगतात उद्या ये, परवा ये, आता वेळ नाही, तुला अजून बरीच तयारी करावं लागेल, अजून 6 वर्ष तपश्चर्या कर मग ये, असं उदारता नसते. आपल्या इथं एक 2-3 वेळा ते स्वामीजींनी इथं सप्ताह केला आपल्या हंसानंद स्वामी, कशावर उपनिषदांवर सांगितलं होतं का? एक वर्ष मुक्त प्रवचनं केली होती त्यांनी. तर त्याच्यामध्ये ते इतके लोकांना आवडायला लागलं आळंदीचे. मारुती बाबा म्हटले की त्यांना आग्रह करा की तुम्ही आता दरवर्षी यायचं. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की स्वामीजी, ऋषिकेशला लोक ते दररोज वाळवंट, आत्ता त्यांचं एक मला वाटतं 4-6 महिन्यापूर्वी देह पडला असेल, तर ते ब्रह्मलीन झाले. तर ते कुठं बसायचे, असे म्हणजे वस्त्र वगैरे काही त्यांना भान नसायचं. ते बसायचे गंगेच्या तटाकावर वाळवंटामध्ये, मस्ताराम बाबांच्या त्या वाळवंटामध्ये. आणि तिथं काही मुमुक्षू यायचे आणि त्यांना ते उपनिषदांचं चिंतन सांगायचे. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आता तुम्ही जास्तीत जास्त इकडं यावं, इथं सर्वांना सांगावं, असं त्यांना विनंती केली. तर ते म्हटले तुम्ही म्हणता, पण हे तुम्हाला माहिती आहे का, गंगा सागराकडे जात असते का सागर गंगेला भेटायला येत असतो म्हणे. तुम्हाला यायचं असले तर ऋषिकेशला या, तिथं राहा म्हटले, इथं नाही येणार मी. आणि आलेच नाही परत त्याच्यानंतर. ते सांगायचे काय, त्यांच्या ठिकाणी श्रोत्रियता होती, ब्रह्मनिष्ठता होती, पण ते आपल्यासाठी उदार झाले नाही. औदार्य हा एक गुण सांगितलेला आहे पुढं. तर आता गुरूंकडे जायचं, ते कसं जायचं, तर ब्रह्माचं तुम्हाला जर आत्मरूपाने ज्ञान करायचं असेल तर तुम्हाला साधन चतुष्टय संपन्न होऊन त्या ठिकाणी जिज्ञासूने हातामध्ये समिधा घेऊन श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा श्रीगुरूंना शरण जावं. हे थोडं वेगाने वाटल्यामुळं संदर्भ लागत नाही असं तर नाही ना, लक्षात येतं आहे ना सगळं. या ठिकाणी एक गुरुम एव अभिगच्छेत, म्हणजे एवचा अर्थ चकार, गुरूंनाच शरण जा. त्याचा अर्थ गुरूंच्या शरणागतीशिवाय दुसरा कोई चारा नाही आहे, दुसरा कोणताही उपाय नाही. आणि हा जो एव आहे ना, तर हा सर्वांच्या तद्विज्ञार्थम एव, म्हणजे त्या परमात्म्याचं अपरोक्षच ज्ञान करण्यासाठीच. गुरुम एव, गुरूंनाच, अभिगच्छेत, शरणागतीचं करावी असं सांगितलं. येवचा संबंध सगळ्या ठिकाणी. ब्रह्मज्ञान होण्यासाठी हातामध्ये समिधा घेऊन जिज्ञासूने श्रीगुरूंच्या शरणागत व्हावे. आणि पूर्ण रूपाने शरणागती म्हणजे काय, अर्धवट शरणागती नाही, त्याला पण आणि परंतु नाही. शरणागती म्हणजे पूर्ण शरणागती. याच्यामध्ये आपल्याला गोंदवलेकर महाराजांचं माहीत असेल चरित्र. गोंदवलेकर महाराज गुरूंच्या प्राप्तीसाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे गेले. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की ते होते महाराष्ट्रीयन,
तर तुमचे गुरुजी जे आहेत ते महाराष्ट्रातच आहेत, काय तुकाई महाराज. तर त्यांनी सांगितलं कोणतं ते गाव, त्या गावाला आहेत. मग ते तिथून पुन्हा पायी त्या जागेवर गेले. तिथं गेले तर त्यावेळेला ते गुरूंना त्यांनी पाहिलं, लोकांना विचारलं ह्या गावात कुठं राहतात. ते एका माळावर राहत होते तुकाई महाराज. तर ते गेले तिकडं, तर ते एकटेच बसलेले होते आणि ते काय करत होते, ते काय चिलीम पित होते, त्याला काय म्हणतात, तर ते चिलीम पित होते आणि एक दगडाचं असं खीळ मांडलेलं होतं, दगडावर दगड रचून. आणि ते पाहिलं म्हणजे की कुठे येते म्हणजे त्या माळावर. ते त्यांना पाहिल्याबरोबर त्यांनी तिकडून शिव्या द्यायला सुरुवात केली आणि दगड मारायला सुरुवात केली. आणि मग ते म्हणे हा मनुष्य तर वेडा आहे, रामकृष्ण परमहंसांनी मला चुकीच्या ठिकाणी पाठवलेलं आहे, आता जाऊ दे, आता झालं ते झालं, पुन्हा यांचं नाव नको. ते लगेच माघारी फिरले आणि चालायला लागले. त्यावेळी तिथं तुकाई महाराजांनी त्यांना हाक मारली, अरे चालला कुठं, तुला रामकृष्णाने पाठवलं ना, ये ये म्हटले. मग आता म्हणे हे तर बरोबर जुळून आलं. मग ते गेले त्यांच्याकडं आणि मग त्यांना ते शरणागत झाले. तर झाले तर इतके झाले की एक दिवस ते दोघंही फिरायला गेले, नदीच्या वाळवंटामध्ये बसले, आपले चिंतन करत गुरुजी बसले आणि गोंदवलेकर महाराज शिष्यरूपाने ते बसले. तेवढ्यात गावची मुलं तिथं खेळत खेळत आली, लहान लहान मुलं वाळवंटामध्ये 4-5 मुलं खेळत आली. त्यांनी पाहिलं, ते म्हणे अरे हे मला ध्यानाला मोठा प्रतिबंध करतात, यांना वाळून गाडून टाक म्हणे. ही म्हणजे 20व्या शतकातली 21व्या शतकातली गोष्ट आहे. ते म्हटले की त्यांना गाडून टाक. त्यांनी तर त्यांचा दंड घेतला, ते हे काठीनं खड्डा खाणला, वाळू काढली आणि ती 4ही मुलं त्याच्यामध्ये गाडून टाकली. आता आणि मग पुन्हा काय केलं म्हणे, आता याच्यावर वर बस आणि ध्यान कर. ते वर बसून ध्यान करायला लागले. तेवढ्यामध्ये ते संध्याकाळ झाली, मग अंधार पडायला लागला, मुलं का आली नाही म्हणून ते लोक चौकशी करायला आले. तेव्हा त्या गुरूंना विचारलं की हे जे मुलं खेळायला आली होती तुम्ही कुठं पाहिली का. आता काय सांगायचं म्हणे तुम्हाला, पाहिली म्हणजे काय, आता सांगायचं म्हणजे मोठं अवघडच आहे म्हणे. हा जो कुणी भोंदू साधू आला आहे म्हणे आपल्या गावामध्ये, यांनी ही मुलं पुरले त्याच्या खाली म्हणे आणि याच्यावर पुन्हा बसलाय ध्यान लावायला असं सांगितलं. आता तुम्ही सांगा गावचे लोक काय हायगाय करतील का त्यांची. सगळे मुलं तर काही जिवंत निघणं शक्य नाही. त्यांनी मारायलाच सुरुवात केली, काठीनं त्यांना इतकं मारलं, त्यांना सगळं अंग सुजवलं आणि नंतर मग त्यांना म्हटले की इथंच आहे. मग ती लोक म्हणले आता मुलं शोधायचे ना, मग ते म्हणे ह्याच जागेवरून निदान हे केले. हो म्हणे ह्याच जागेवर. मग त्यांनी वाळू काढायला सुरुवात केली. एक मुलगा खेळत खेळत पुन्हा जसा पहिला कोणाचा डाव राहिला होता कोणाकडं, तो डाव दे माझा डाव म्हणत पुन्हा वर आले. म्हणजे आता ही गोष्ट किती अवघड आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की गुरु सेवेपेक्षाही आपले काय ईश्वर सेवेपेक्षाही गुरु सेवा ही कठीण आहे, परंतु याला दुसरा पर्याय पण काही नाही याच्यामध्ये. स्वामी महाराज म्हणायचे ईश्वर सेवेपेक्षा गुरु सेवा कठीण का आहे, तर त्याच्याविषयी ते सांगायचे की जर आता थंडीचे दिवस आहे, आपण आपल्या पूजेमध्ये पांडुरंग असतं, आपण त्याला स्नान घालतो आणि कधी कधी ते पाणी इतकं थंड असतं, आपण गरम पाण्याने आंघोळ केलेली असते. पांडुरंग कधी म्हणतो का मला गरम पाणी द्या, काही म्हणत नाही. उकळतं टाका नाही तर गार टाका. पण गुरुला ते सहन होईल का, त्यांना थोडंसुद्धा सहन होत नाही. घडलेली गोष्ट थोडक्यात सांगतो. आम्ही स्वामींच्या बरोबर काशीला असताना त्यांनी मी पाय चेपत होतो, तर ते काहीतरी नाराज होते आमच्यावर याच्यामध्ये. ते नाराज होते, त्यामुळं पाय चेपायला लागल्यावर ते म्हटले काय नारायणराव लहान मुलासारखं खेळता काय म्हणे. वास्तविक मला पाय चेपण्याचं तंत्र लहानपणापासून माहीत आहे चांगल्या प्रकारे, मी ते करत होतो आणि थोडंफार वैद्यकीय याच्यामुळं आणखी त्याचं तंत्र होतं. पण ते मी ते म्हणे काय खेळता की काय तुम्ही, मग मी थोडं जोराने दाबायला सुरुवात केली. त्याने एकदम शंख केला. ते म्हणले मेलो आता, म्हणे मारतो रे हा मला पांडुरंगा, धाव लगेच म्हणले. मग आपले पांडुरंग महाराज पळत आले, काय झालं स्वामी. मग त्यांनी सांगितलं हे असा करतो म्हटले. ह्याच्यामध्ये असं चालत नाही. गुरूंना जी सेवा आहे त्यांना ज्ञान होतं ना ह्याचं की बाबा हे जोराने दाबतात का हा हळू जातात, नाहीतर आपल्याला माहिती आहे याला, कारण ते म्हणायचे याला पण आणि परंतु आला काही पूर्ण शरणागती होऊ शकत नाही.
म्हणून मनामध्ये जर संसाराला सर्वस्व मानित असला, काही लोक काय म्हणतात, गुरु त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, असं म्हणतात की नाही, गुरुच आमचं काय आहे, सर्वे सर्व आहे असं मुखाने म्हणत असेल आणि संसारातले शब्दस्पर्शादी विषय धन कीर्ती याला सर्वस्व मानत असेल, तर मुखाने मी तुम्हाला शरणागत आलं असं म्हणण्याने काही होत नाही. ही शरणागती खरी असली पाहिजे आणि पूर्ण असली पाहिजे. तर ते सांगतात की इतकी असली पाहिजे. तर यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ नेहमी असा पहिला घ्यायचा, काही कळू नाही तर नाही कळू, मग झोपू नये एवढा अर्थ मात्र चांगला घ्यायचा याच्यामध्ये. झोपायचं नाही, मग अर्थ काही का असे ना, पण हा पहिला अर्थ आहे का पाठामध्ये झोपू नये. तर ते सांगतात काय, यस्य देवे पराभक्ती, ज्याची ईश्वराच्या ठिकाणी सर्वात परम श्रेष्ठ समर्पण असतं किंवा भक्ती असते, आणि जितकी ईश्वरावर आहेत तितकीच काय असली पाहिजे, तथा यथा देवे तथा गुरु, तितकीच आपल्या श्रीगुरूवर हे निष्ठा असली पाहिजे. तर मग आणि पुढं सांगतात, असा जर पुरुष असेल तर तस्य एते कथिता अर्था, त्याला जे जे विषय गुरु सांगतील तर ते प्रकाशन्ते महात्मना, त्या महापुरुषाच्या अंतकरणात ते सगळे विषय समजले जातात, नाही तर समजले जात नाही. त्यांनी जरी ऐकत असला परंतु त्याची निष्ठा असली पाहिजे, गुरुनिष्ठा असली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अखंडानंदांनी कुठेतरी चिंतन केले, तस्य ते ह्य कथिता अर्था. काही वेळेला काय गुरूंचा त्याचा संबंध थोडाच आला, निष्ठा झाली, थोडं ऐकायलाही मिळालं, पूर्ण ऐकणं झालं नाही, त्या गुरूंचा त्याचा वियोग झाला किंवा ते मरण पावले. आता त्यांनी काय करायचं, तर असा जर त्याची निष्ठा असेल तर त्याला जे सांगितलेले विषय नाहीत तेही त्याला त्याच्या अंतकरणात स्फुरण होतात, इतकी त्या निष्ठेचा प्रभाव आहे. तस्य ते अकथिता अर्था, जे विषय त्याला सांगितले नाही ते परंतु प्रकाशन्ते महात्मना, त्या पुरुषाच्या अंतकरणाचे एवढा स्तर किंवा योग्यता वाढलेली असते की त्याला ते मोठमोठ्या विद्वानांना ज्याचा अर्थ होत नाही तो अर्थ ते सांगतात. आपल्या बहिणाबाईंचं चरित्र पहा. त्या बहिणाबाई दुरून एक पूर्वीच्या काळामध्ये वेदवेदांताचा श्रीशूद्राधिकांना अधिकार नाही, परंतु चाललेलं बहिणाबाई ही एक श्रेष्ठ स्त्री आहे असं मानून बरेचसे पंडित लोक जे होते तर ते दूर ओवरीत, देवीला पण त्यांचा काही काळ वास झाला, तर तिथं सत्संगामध्ये ते दूर बसायचे. इकडे कोल्हापूरला राहिल्या 32 वर्ष भ्रमणात होते त्या, आणि ज्या ज्या ठिकाणी कोणीही त्या स्वतः ब्राह्मण होत्या, तर ते कोणी पंडितांची चर्चा चालली की ते दुरून त्या ऐकायच्या. एकदा पंडितांची चर्चा चालली होती आणि त्यांना एक काही सिद्धांताविषयी स्पष्टीकरण होईना, तेव्हा ते झाल्यानंतर बहिणाबाईंनी त्यांना वंदन केलं, त्या गुरुजींना वयोवृद्ध, आणि त्यांनी सांगितलं, तुमची चर्चा चालली होती गुरुजी, याचा असा अर्थ असू शकतो का, असं सांगितलं. त्यांनी तिला वंदन केलं. ते म्हणे हाच अर्थ आहे म्हणे, आणि हा अर्थ आम्हाला स्फुरण होत नव्हता. बहिणाबाईंना कसा झाला याच्या ठिकाणी ते गुरूंच्या कृपेने तसे ते कथिता अर्थात न सांगितलेले अर्थ कोणी, तिने काही कोणाकडून ऐकलं नव्हतं, ज्यांच्याकडे ऐकत होती त्यांनाच कळालं नव्हतं, त्यांना कळवून देण्याचं सामर्थ्य श्री संत बहिणाबाईंच्या ठिकाणी आलं. का तर अकथिता अर्था प्रकाशन्ते महात्मनः असं सांगितलेले. आता गुरूंच्या शरणागतीमध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जो अविश्वासी आहे तो गुरूंना शरण जाऊ शकत नाही. अविश्वास ज्याच्या हृदयामध्ये आहे ते अविश्वास हा त्याच्या हृदयाला कायम दुःख देत राहतो. अविश्वासी पुरुष जो आहे ना त्याला कधी समाधान प्राप्त होत नाही, त्याला कोणाही विषयी काय होते, अविश्वास, शंकाच येत राहते. इतकं की पत्नी किंवा आईसुद्धा जर आईशेने हसं कळू जगडंबरूनी खळू श्रद्धेचाची केवळ होतला असे, सगळं जग हे श्रद्धामय आहे की नाही, श्रद्धेनेच बनलेलं आहे असं माऊली सांगतात. पण याची श्रद्धा इतकी, आई न जाणून विष तर घालणार नाही, पत्नी पण विष घालणार नाही, आता त्याला कोणतं समाधान लागेल सांगा बरं. अविश्वासी माणूस त्यांच्याविषयी निष्ठा करील का, कधी करणार नाही. बरं स्वतःला समाधान होईल का, नाही. का अविश्वास त्याला नेहमी दुःखच देत राहणार, नेहमी दुःखच देत राहणार. त्याला जर संसार म्हणजे ह्या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्या
प्रती तुमच्या चित्तामध्ये संशयरहित विश्वास नाही. तुमच्या अंतःकरणाची स्थिती इतकी शोचनीय आहे की तुम्हाला जगामध्ये कोणावरच विश्वास नाही. तर अशा पुरुषाला गुरुवर विश्वास राहील का? आणि तो पुरुष गुरुला शरणागत जाईल का? आणि शरणागत होणार नाही तर त्याला गुरूंपासून प्राप्त होणारं जे जीवब्रह्मैक्य ज्ञान किंवा जीवनमुक्त अवस्था, विधेय, कैवल्य काही प्राप्त होईल का? काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून त्याचं काय होईल? तर मग भगवंताने सांगून ठेवलं, त्याच्याजवळ अश्रद्धा आहे का नाही, अविश्वास आहे ना. अविश्वास असणारा जो पुरुष आहे त्याला ज्ञान होईल का? नाही. आणि संशय त्याच्या ठिकाणी आहेत का नाही, अविश्वास आहे ना. मग त्याचं काय होतं? देवच सांगतो, आज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. जरा स्वतःला ज्ञान नाही आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं मानत नाही, त्याच्यावर अविश्वास ठेवतो, संशय करतो, तो विनश्यती, तो नाशाला प्राप्त होतो. स्वामी महाराज सांगायचे, ज्याला स्वतःला कळत नाही आणि इतरांच्यावर श्रद्धा करीत नाही तर त्याचं काय होणार? त्याचा नाश हा निश्चित ठरलेला आहे. म्हणून मनुष्याच्या अंतःकरणामध्ये संशय, अंतःकरणाची शुद्धी झाली. अंतःकरणाची शुद्धी झाली म्हणजे काय? तर गुरुवचनाविषयी अविश्वास नाही. आणि दुसरी गोष्ट, अंतःकरणामध्ये कोणताही गुरूंच्या वचनाबद्दल संशय नाही. असा जर पुरुष झाला की त्यालाच म्हणायचं त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. आता गुरु शरणागतीमध्ये दुसरी एक मोठं संकट आहे किंवा एक मोठा बाधा किंवा संकट आहे गुरु शरणागतीमध्ये. काही काही लोक गुरूंची सेवाही करतात, पण सेवा करत असताना मीच गुरूंच्या जवळचा आणि मीच सेवा करतो म्हणून गुरूंचं चालतं, नसलं तर कळेल. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, काही लोक असं समजतात गुरूंची सेवा करतात, परंतु रामकृष्ण परमहंसांच्या सेवेत त्यांचा हृदयराम म्हणून एक भाचा होता, त्यांच्या चरित्रात आलेले. तर त्यांनी त्यांची रात्रंदिवस इतकी सेवा केली की समाधीत ते गेले तरी त्यांचं शरीराचं रक्षण करायचं. त्यांची भूक ताण त्यांना कित्येक वेळा लहान मूल समजून भरवायचा आणि रात्रंदिवस सावलीसारखा त्यांच्याबरोबर राहिला. परंतु पुढं त्याला काही त्यांच्या विषयी तितकं म्हणावं अशी श्रद्धा राहिली नाही. नंतर तो त्यांना काय म्हणायला लागला की मला आता तुम्हाला मी सोडील, असं तो म्हणायचा. मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही, मी रात्रंदिवस कष्ट करतो एवढं, पण तुम्ही काहीच माझा विचार करत नाही. मग तो एक दिवस त्यांना असं म्हटला, खरं सांगू का, जर नसतो हा हृदयराम जर तुमच्याबरोबर नसता तर तुम्ही आता भूतकाळात जमा झाले असते, तुमचा देहसुद्धा पडला असता, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणून ठीक आहे, तुला काय वाटतं तसं करतो, मी आता तुमच्याजवळ राहणार नाही म्हणून सोडून गेला. तर त्याच्यानंतर त्याच्या चरित्रात पुन्हा असं आले की त्याला चतकोर भाकरीसाठी वन भटकावं लागले. कुठं त्याला काही थारा कुठं मिळाला नाही. त्याचा बराचसा इतिहास आहे. असो, तर त्याला काय झालं होतं, गुरुसेवा करून त्या गुरुसेवेचा अभिमान, जो गुरुसेवेच्या विषयी ज्याला अभिमान आहे असा जो पुरुष आहे त्या पुरुषाकडून गुरुसेवा होऊ शकत नाही. कारण काय आहे, परमात्मा कसा आहे, अमानी आहे, आणि परमात्मा कसा आहे, अपरिणामी आहे, आणि परमात्मा अमेय आहे. म्हणजे परमात्मा अत्यंत व्यापक आहे. ज्या पुरुषाच्या ठिकाणी एवढासा थोडासा अभिमान, मान शब्दाचाच अर्थ काय, एखाद्या व्यापक वस्तूला परिच्छिन्नतेमध्ये आणणं, भीड, संकोचित वृत्ती, त्या संकोचित वृत्तीच्या पुरुषाला या ठिकाणी गुरुसेवा घडू शकत नाही. कोणताही देश, कोणताही काल किंवा कोणत्याही वस्तूशी संबंध आला तरीसुद्धा माझे गुरु हे देश काल वस्तूंच्या अतीत असणारं व्यापक ब्रह्मच आहे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वर. आधी काही लोक तर इतके अभिमानी असतात की गुरूंना शिकवतात. ते म्हणतात तुम्हाला अध्यात्म ज्ञान आहे पण व्यवहाराचं ज्ञान नाही. ते व्यवहाराचं ज्ञान आमच्यापासून घ्या, तुम्ही फक्त लोकांना अध्यात्माचा उपदेश करा असं सांगतात. आता असे जे लोक आहेत ज्यांना गुरूंचा व्यवहारसुद्धा संशयास्पद वाटतो, ते त्यांचं काय अनुसरण करणार, काय सेवा, काय शरणागती करणार, अर्थात करू शकत नाही. म्हणून ते स्वतःला कधी गुरूंची जात
कधी त्यांचं शास्त्राचं अध्ययन याच्यापेक्षा आपली जात श्रेष्ठ आहे, आपल्या श्रीमंत आहोत किंवा आपण तपस्वी अधिक आहोत अशा प्रकारचं माप लावतात. तर ते जे लोक आहेत त्यांना ही श्रीगुरु सेवा घडवू शकत नाही. अशा प्रकाराने अभिमानाच्या घेऱ्यामध्ये जो कोणी ईश्वराला घेऊ पाहिजे किंवा गुरूंना त्याच्यामध्ये आकळू पाहिजे तर त्याला गुरुसेवा घडू शकत नाही. त्याच्या अभिमानाची निवृत्ती होईल. कारण अभिमान ही एक दंभाची वृत्ती आहे आणि ती वृत्ती कशाने निवृत्त होते? गुरूंच्या ठिकाणी शरणागती केली तर निवृत्त होते. गुरूंच्याच ठिकाणी दंभ किंवा त्यांच्याच ठिकाणी अविश्वास असं जर सांगत असेल, त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असं मानत असेल तर त्याचा ह्या दंभ इत्यादी दोषाची निवृत्ती होणं शक्य नाही असं सांगतात. एक प्रसंग मी वाचला पण मला आता चांगला लक्षात नाही. कोणीतरी लिहिलं, बहुतेक अखंडानंद स्वामींनी सांगितलं. त्या शिष्याने त्यांनी काहीतरी त्याला कर्तव्य काय काम सांगितलं, ते काम त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं तसं पाहिलं तर मी जरी तुमचं हे काम ऐकलं नाही तर हे काही विशेष गोष्ट नाही, कारण हे व्यावहारिक आहे आणि ते तुम्हाला समजलेलं नाही. मी जे सांगतो ते बरोबर आहे आणि बाकीचं जे अध्यात्मविषयक ज्ञान आहे ते मी तुमचंच अंगीकार केलेलं आहे. त्यामुळे हे काही विशेष असं तुम्हाला रुष्ट व्हावं किंवा काय असं काही नाही. ते म्हणे रुष्ट होण्याचं कारण नाही, कारण मी तुमची सर्व काया वाचा मनाने सेवा करत आहे. ते म्हणे तुम्ही काया वाचा मनाने सेवा करतो हे बरोबर आहे, पण ते काय झालं म्हणे की आज जे आहे ना तर तू माझं तोंडच बंद करून टाकलं म्हणे, तोंड शिवून टाकलं माझं, का त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं बरं नुसतं तोंड शिवून टाकलं असं नाही, पुन्हा तू माझ्या तोंडात पण दिली म्हणे. आणि मग आता तुझी सेवा कशी काय किंवा तुझं समर्पण कसं काय? तर ते म्हणे मी बोललं ते ऐकलं नाही आणि पुन्हा तुम्हाला कळत नाही असंही म्हटलं. आणि मग आता राहिलेल्या सेवेचं काय स्वरूप आहे सांग, राहिलेल्या सेवेचं काय स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलं. तर मी वाचलं चांगलं लक्षात येईल. साधारण भाव असा आहे. आता सांगतात श्रीमद भागवतामध्ये जे काही मनाचे व्याधी आहेत ना, ज्याला आधी म्हणतात, आधीच ना, तर त्या मनोरोगाची चिकित्सा, प्रत्येक मनोरोगाची समजा कामाची चिकित्सा, क्रोधाची, लोभाची अशी चिकित्सा वेगवेगळी सांगितलेली आहे. तर काम दूर करायचं असेल तर माणसाने संकल्पाचा त्याग केला पाहिजे. कामनांचा त्याग केला की मग क्रोध जो आहे तो आपोआप जातो. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा, तेथे कैचे भांडण नये. पण कामच मुळात कधी वाढतो? संकल्पाने वाढतो. जीवनमुक्ती विवेकामध्ये एक श्लोक आहे, काम जानामि ते मूलम संकल्पात केलं जायसे, आता न संकल्पयिष्यामी येन त्वम न भविष्यसी असं सांगितलं. की विद्यारण्य स्वामींनी जीवनमुक्त विवेकामध्ये सांगितलेले, कामा मी तुझं मूळ जाणतो, तू संकल्प केलं का वाढत असतो, मी संकल्पच करणार नाही मग काम कुठून येईल. आणि इकडं भगवंतांनी सांगितलेलं आहे काय, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः कामात क्रोधोऽपि जायते, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यति. अशी त्याची मालिका साखळी सांगून ठेवलेली आहे. तर कशासाठी चाललं होतं? तर जिथं कामच नाही तिथं क्रोध येईल का? मग तिथं भांडण होईल का? नाही. तर पहिल्यांदा काम, जर तुम्हाला कामाचा निराश करायचा असेल तर संकल्पाचा त्याग, आणि कामनांचा त्याग झाला की क्रोधाचा त्याग होतोच. परंतु त्याच्यानंतर भागवतामध्ये असं सांगितलं, सर्वच ह्या मनोविकारांचा त्याग करायचा असेल, बघा सर्वच भागवतामध्ये सांगितलं, तर बहुतेक 7व्या स्कंदामध्ये असं होय. तर त्याच्यामध्ये सांगितलं किती मनोदोष तुमचे असू द्या, पण गुरुसेवेने सर्वच्या सर्व मनोदोषांची निवृत्ती होते. म्हणजे गुरुसेवा हा सर्वात मोठा उपाय आहे.
आता कितीतरी लोक म्हणतात आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही, नुसते ती सेवाच करावी लागते, त्याच्यातच सगळा वेळ जातो आणि ते काय आपला आपला स्वार्थ साधून घेतात, आपल्या जीवनाच्या कल्याणाचा कोण विचार करायला लागले असं सांगतात. हां, बरं इतके दिवस गेले तर आता तरी सावध व्हावं, आहे की नाही. तर याच्यानंतर सांगतात की रामबाण औषध जर असेल तर सर्व मनोदोषांचं रामबाण औषध आहे गुरु सेवा, असं सांगितलं. आता नंतर गुरूंना उपशिदेत म्हणजे त्यांच्या जवळ जावं. ते कसं जावं तर सन्मुख होऊन जावं, म्हणजे पाठीमागून जाऊ नये, मागच्या दरवाज्याने समोरून श्रीगुरूंना शरण जावं, हा व्यवहार सांगितलेला आहे. आणि त्यांच्या जर गुरुजी ते म्हणजे त्यांच्या जवळ सन्मुख जावं म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते स्वस्थ रीतीनं बसलेले आहेत, काही काम नाही, त्यांना अवकाश आहे, अशा वेळेला जायचं. नाहीतर कधीही जायचं आणि कुठं चालले तर ते म्हटलं की बाथरूमला चाललं, पण मला शंका आहे गुरुजी तेच अगोदर सांगा, असं म्हणून चालणार नाही. म्हणून त्याला जसं हे असेल तर ते जेव्हा सांगतील तेव्हा या. आपले गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असतात, ते त्यांना प्रदक्षिणा करीत होते. त्या प्रदक्षिणेमध्ये एकाने येऊन विचारलं की मला काही सांगा म्हणे, शंकेचं निवारण करा. तर म्हणे माझी प्रदक्षिणा पूर्ण होऊ दे, नंतर माझ्या सवडीमध्ये तू ये, नंतर 1 किलो पेढे घेऊन ये, मला दर्शन कर, साष्टांग दंडवत घाल, मग मला वाटलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. गुरुदेव जे सांगतात ते मी मानणारच आहे. आपली जी मान्यता आहे, जी मान्यता आहे ती कदाचित चुकीची असू शकते. म्हणून जर गुरुची म्हणजे गुरुची गोष्ट जर आपल्याला ऐकायचीच नसेल तर त्यांच्याजवळ जाऊन तरी काय उपयोग आहे. गुरूंच्या जवळ जाणं म्हणजे त्यांना पूर्णपणे त्यांचा सल्ला किंवा त्यांचा उपदेश हा मानलाच पाहिजे. आणि पुन्हा जायचं म्हणजे काय, एकदम कसं नाही, नम्रपणाने गेलं पाहिजे, म्हणजे विधीपूर्वक गेलं पाहिजे. तो विधी कोणता आहे तर गुरूंच्या जवळ खाली हाताने जाऊ नये आणि गुरूंच्या उपयोगाची काही सामग्री असेल ती त्यांच्याजवळ घेऊन जावी. आताच त्याचं सांगितलं, समिधा घेऊन जावे. जर समजा गुरुजी विरक्त असतील, हम तो छुते नाही, कशाला स्पर्श दक्षिणा वगैरेला करत नसेल तर त्यांना खाण्याचे पदार्थ घेऊन जावे. तात्पर्य असं आहे की आपल्याला जी सेवा करणं त्यांची शक्य आहे आणि जी त्यांना आवडेल किंवा ज्याचा ते स्वीकार करतील अशा प्रकारची सेवा त्यांची करावी, असं सांगितलं. आणि पुन्हा गुरूंना शरणागत व्हायचं कशासाठी, का त्यांचा मोठा मठ आहे, त्यांची जगामध्ये प्रसिद्धी आहे किंवा त्यांचं शास्त्राचं अध्ययन आहे म्हणून जायचं नाही. कारण आता आपल्याच्याने होणार नाही, आयता मिळाला तर बरंच आहे, याच्यासाठी त्यांच्याकडे जायचं नाही. ते जायचं कशासाठी तर ते सांगतात की गुरुजींच्याकडं जायचं ते एक तर त्यांच्या अशा महापुरुषाची सेवा घडते, हेच आपलं परमभाग्य आहे, म्हणून त्यांच्याकडे जायचं. आणि सेवा करताना कोणत्याही प्रकारची इच्छा करायची नाही. मग अशा रीतीनं त्यांना शरणागत जायचं. काही लोक जे आहेत त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं आहे अखंडानंद स्वामींनी, की संन्यासी होण्यापूर्वी मी ब्रह्मानंद स्वामींकडं संन्यास घेण्यासाठी काही वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही असं राहा, असं आचरण करा, असे नियम करा, मग तुम्हाला संन्यास देऊ, असं त्यांनी सांगितलं. नंतर काय केलं, नंतर ते म्हणे की काही दिवसांनी मी आता त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं आचरण केलं असावं. आणि मी प्रवासात असतानाच एकदम कुंभमेळ्याचा प्रसंग आला आणि त्याच्यामध्ये एक बोर्ड लावलेला होता, या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी उतरलेले आहेत, त्यांची दररोज प्रवचनं चालू आहेत. असं वाचल्याबरोबर ते लगेच ब्रह्मानंद स्वामींकडे गेले आणि त्यांना म्हटले, हां अभी मैं यहाँ आ गया, आता मी आलो, म्हणजे आता मी संन्यास घेण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे तुमच्या ज्या आज्ञा होत्या त्या सगळ्या आज्ञांचं पालन केलं. ते म्हणजे मी सरळ त्यांच्या तंबूमध्ये घुसलो आणि त्यांना सांगितलं की मी आलो. तर इथं काय सांगिततात, हे शब्द काय आहे, तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गुरूंच्याजवळ अभिगच्छेत म्हणजे त्यांच्या जवळ जावं, अभिता म्हणजे त्यांच्या जवळ समोर अभिमुख होऊन
जावं. तर याचा अर्थ असा की आपल्या पूर्ण तयारीनं जावं. आता त्यावेळेला ते म्हणतात अगोदरही मी गेलो होतो पण मला संन्यास घ्यायचा आहे. मग ते संन्यास घ्यायचा आहे म्हटलं, मग त्यांनी सांगितलं असं असं करा, करू दमानी करू संन्यास. पण मला तेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा मी त्यांच्याकडं असा अभिमुख झालो की आता मी संन्यासच घ्यायला आपल्याकडं आलो आहे. तसं त्यांच्याजवळ जाताना आपलं सर्व समर्पणच करण्याचा जो क्षण आहे तो खरा गुरूंच्या गुरुपसत्तीचा तो क्षण आहे. हां काय आबमय आ गया, आता मी हे आलो, आता परत जाणं नाही. आता हे सांगितल्यानंतर याच्यानंतर सद्गुरूंची लक्षणं सांगतात. आता सद्गुरूंची लक्षणं आपण उद्या पाहू. चालेल. तुमचा पाठ किती दिवस चालणार आहे आता? कधी सप्ताह कधी? हां आज किती तारीख आहे? अजून 4-5 दिवस आहे, तोपर्यंत हे प्रकरण होऊन जाईल. तुम्हाला फक्त पाठ केव्हा बंद आहे ते सांगा त्यावेळी. ठीक आहे ना? पुढे